जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्याच्यावरती भाष्य हे गेल्या 2-3 दिवसात झालेलंच आहे. पण अशा वेळेला ट्रम्प यांच्यासारखी आततायी व्यक्ती काय करू शकते यावर भाष्य करणं, यावर चिंता व्यक्त करणं हे जास्त गरजेचं आहे. याचं कारण असं की सर्वोच्च न्यायालयाने दिलेला दणका विसरण्यासाठी किंवा त्यावरून लोकांचं लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी ट्रम्प काय करतील याची एक चर्चा सुरू झालेली आहे आणि स्वतः खुद्द ट्रम्प यांनीच ती शक्यता व्यक्त केलेली आहे, ती म्हणजे इराणवरती हल्ला. इराण आमचं ऐकत नाही हा ट्रम्प यांचा आग्रह आहे, दावा आहे. म्हणून त्याला धडा शिकवायला हवं, कारण इराणला धडा शिकवण्यामध्ये इस्रायलचे पण हितसंबंध आहेत. म्हणून इराणवरती मर्यादित स्वरूपाचं युद्ध आम्ही करू किंवा काय अशी त्यांनी शक्यता स्वतः ट्रम्प यांनीच व्यक्त केलेली आहे. त्यानंतर गेल्या 3 दिवसामध्ये खनिज तेलाच्या दरात 10% वाढ झालेली आहे. आणि आता याला कारणं काय दिली जात आहेत इराणवरच्या युद्धासाठी, तर तिथल्या जनतेचा असंतोष. स्थानिक राज्यकर्त्यांविरुद्ध तिथल्या जनतेने किती आक्रोश जोरात मांडलेला आहे. त्यांच्या मदतीला जायला हवं, लोकशाही इराणमध्ये वसेल यासाठी प्रयत्न करायला हवेत. खरं सांगायचं तर इतिहासाचा दाखला द्यायचा झाला तर ही सगळी कारणं खोटी आहेत आणि भंपक आहेत. अमेरिकेला लोकशाहीचं कधीही प्रेम नव्हतं. अमेरिका लोकशाही ही अत्यंत निवडक पद्धतीनं निकष वापरते. त्यांना जेव्हा एखाद्या देशात हस्तक्षेप करायचा असतो तेव्हा लोकशाही वगैरे वगैरे हे सगळे मुद्दे आणि शहाणपणे सांगितले जातात. सौदी अरेबियाला एकदा तरी अमेरिकेने सांगावं की तुमच्या देशात लोकशाही नाही म्हणून आम्ही तुमच्याशी संपर्क कमी ठेवू इच्छितो किंवा तुमचे संबंध कमी करू इच्छितो. ती तिथे हिंमत नाही आहे. अन्य अनेक देशांबाबत असा दाखला देता येऊ शकेल. त्यामुळे लोकशाही वगैरे करणं ही खोटी कारणं आहेत. खरं कारण अर्थातच इस्रायलला सुखावणं, इस्रायलसाठी जे जे करता येईल ते करणं, त्यासाठी इराणवरती हल्ला केला जाईल आणि असाच प्रयत्न अनेकदा झालेला आहे.